आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, ड्रेनेज लाईन आणि नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी विविध प्रभागांचा झंझावती दौरा केला। यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत अधिकाऱ्यांना आवश्यक तांत्रिक सूचना दिल्या, तसेच नागरिकांच्या समस्या जागेवरच जाणून घेतल्या। प्रभाग क्रमांक 23 ड्रेनेज व पाणीपुरवठा सुधारणा, जोळे सोलापूर येथील म्हाडा कॉलनी ते पनाश अपार्टमेंट दरम्यान टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज पाईपलाईनची आयुक्तांनी पाहणी केली। पाईपलाईन सलग न टाकता ठराविक अंतरावर मॅनहोल तयार करण्याचे आदेश देण्यात आले। प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत नर्सरींना तात्काळ नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले। नगरसेविका वनिता पाटील यांनी उपस्थित केलेल्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर रात्री 9 ते 12 या वेळेत पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी विचाराधीन असल्याचे सांगितले। तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या विनंतीनुसार परिसरात देशी वृक्ष लागवडीच्या सूचनाही देण्यात आल्या। या पाहणीवेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका वनिता पाटील, विभागीय अधिकारी तळखडे, नगर अभियंता विभाग प्रमुख सारिका अकुलवार व इतर अभियंते उपस्थित होते। भारतरत्न इंदिरानगर ते एसटी बसस्थानक क्रमांक 2 पर्यंतच्या नाल्याच्या सफाईचा आढावा घेताना आयुक्तांनी स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या। त्यानंतर जवळील मनपा मराठी शाळा क्रमांक 5 येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत छोटेखानी चाचणी घेत शैक्षणिक दर्जाची पडताळणी केली। यावेळी नगरसेविका राजश्री दोडमनी, मुख्याध्यापक संदीप गोळवे, विभागीय अधिकारी गायधनकर, नगर अभियंता विभाग प्रमुख सारिका अकुलवार तसेच संबंधित अभियंते उपस्थित होते। आदिला नदी येथील वैशाली हाईट्स परिसरातील नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामाची देखील आयुक्तांनी पाहणी केली। हे काम मनपाच्या लेआउटनुसारच करण्याचे निर्देश देण्यात आले। कामात अडथळा आणणाऱ्यांना नोटीस देण्याचे तसेच रहदारीसाठी 1 मीटर व्यासाची पाईप टाकण्याचे आदेश देण्यात आले। खोदकामातील माती व दगड तात्काळ हटवण्याच्या सूचनाही कंत्राटदाराला देण्यात आल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेविका मंदाकिनी तोडकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, विभागीय अधिकारी सुनीता हिवारे, सहाय्यक अभियंता श्याम कन्ना व इतर अधिकारी उपस्थित होते। कारंबा नाका व शळगी नाल्याच्या पाहणी दरम्यान नाल्यातील गाळा तसेच झाडे झुडपे तातडीने काढण्याचे आदेश देण्यात आले। पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नाल्याचा गोलाकार भाग कपात करून तो सरळ करण्याच्या सूचना नगर अभियंता विभाग प्रमुख सारिका अकुलवार यांना देण्यात आल्या। या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक गौतम कसबे, विभागीय अधिकारी सरकारजी, नगर अभियंता विभाग प्रमुख सारिका अकुलवार व इतर अधिकारी उपस्थित होते।